तर भाजप एकट्याच्या जीवावर 370 जागा जिंकेल असा विश्वास भागवत कराडांनी व्यक्त केलाय। आम्ही अस्वस्थ नाही, जी पक्षाने जबाबदारी दिली ती स्वीकारेन असंही ते म्हणतात। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भागवत कराडांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, काय सांगाल? संभ्रम कायम आहे, शिंदे गटाला जागा द्यायची की भाजपला, हा निर्णय अद्याप झालेला नाही। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीमध्ये कुणालाही सुटली आणि कुणाचंही नाव जाहीर झालं तरी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर मी इच्छुक उमेदवार जरी असलो तरी मला परभणी, हिंगोली आणि नांदेड या लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे आणि मी आज नांदेडला चाललो बैठक घ्यायला। या ज्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे 3 जिल्ह्याच्या दिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे? तुम्ही प्राथमिक अंदाज घेतला असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे? आम्हाला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 45 जागा जिंकायच्यात, म्हणून जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल त्या ठिकाणी जाऊन काम करणं आणि ती जागा महायुतीला कशी मिळेल त्यासाठी काम करणं हे आमचं प्राथमिक ध्येय आहे। आणि म्हणून तिथले सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी असतील, शिवसेना, शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादी गट असेल, यांचं एकत्र बसून त्यांना मनोमिलन करलं आणि त्यांना एकत्र आणून ही जागा महायुतीला कशी येईल त्यासाठी प्रयत्न करणं आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आज जात आहे आणि ते आम्ही करू। अंबादास दानवे यांनी परभणीच्या जागेवरून तुमच्यावर टीका करताना म्हटलेली आहे की भारतीय जनता पार्टी महादेव जानकरांचा वापर करते, धनगर समाजाची फसवणूक केलेली, त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण सुद्धा दिलेलं नाही, अशी टीका केली आहे। बहुतेक विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना कल्पना नसेल की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जेवढ्या सोयी लागतात, जसं मराठा समाजासाठी आहे, त्याच धर्तीवरती धनगर समाजाच्या सुद्धा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या बाबतीत मदत राज्य सरकार करते।